महाराज म्हणतात तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. खास महाराज हे चरणावर बोलत असताना इतकं छान आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. इथं माझ्या भारत देशाची हिंदुस्थानची संस्कृती सुद्धा काम येईल, लक्षात ठेवा. मी जसं जमल तसं तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. थोडंसं जड वाटेल पण अतिशय महत्त्वाचं आहे. महाराज सांगतात तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. बरीच माणसं सांगतात महाराज माळ गळ्यात घालू पण फायदा काय आहे? सगळा व्यवहार फायद्याचाच चालू आहे. माळ गळ्यात घालू बरं घालायची नसते ना तर अडचणी किती. महाराज माळ घालायला काय हरकत नाही पण ती टोचतीच म्हणतात बरेच जण. बादर कपाळाला गण लावलं असतं पण खाजवतच या, हे बहाणे असतात बघा. करायची इच्छा नसते. पण मी सांगतो पवित्र अशी तुळशीची माळ तुमच्या गळ्यात असू द्या दादा. त्या माळकऱ्याचा आणि त्या माळीचा खूप मोठी किंमत आहे. माळकऱ्याचा सन्मान सामान्य माणसापेक्षा नक्कीच मोठा आहे. माळकऱ्याला अनुभव येईल दादा. कधी तुम्ही बाहेर प्रवासात जा, कधी बाजारात असाल, कधी कुठेही असू द्या आणि एखाद्या वेळेस अडचण आली आणि जर दोन लोकांचा वाद चालू असेल, एक माळकरी बोलत असेल आणि एक बिगर माळकरी बोलत असेल ना, त्यावेळेस लोक सांगतात नाही त्याचं खरं आहे का, तो माळकरी आहे, ही माळीची किंमत आहे. पण दुर्दैव आहे माळकऱ्यानंच माळकऱ्याची किंमत ठेवली नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आपल्या माणसाला आपणच नाव ठेवलं. बरं आपण जगाला दोष द्यायला लागलो. जगाला वेळ नाही तुम्हाला नाव ठेवायला. आपण आपल्याला नाव ठेवलंय. आपल्यातलीच काही माणसं आपल्याला नाव ठेवतात. नाही तर माळकऱ्याचा सन्मान सामान्य माणसं करतील काय नवल आहे. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो तुमच्या समोर, अजून ठेवेल तुमच्या लक्षात येईल दादा. बाबा एक जुना कीर्तनकार, फार जुने, पहिले कीर्तनकार एसटीनं प्रवास करायचे. बाहेरच्या जिल्ह्यात कीर्तनाला गेले. 2 कीर्तन तिकडेच होते कारण एकाच रूटवर घेतले. पूर्वीची माणसं प्रवासामुळं, ऐका बरं, प्रवासामुळं वेळ वाचावा म्हणून एकाच मार्गावरली 2 कीर्तनं घ्यायची. मी पुढचं बोलणार नाही, बाबाच्या लक्षात आलं. 4G आहे ना, लक्षात आलं का. आता मला कसा फायदा घेऊन 2 कीर्तनं एका रूटवर घेता येईल याच्यासाठी तारख्या घेतल्या जातात. ही वस्तुस्थिती आहे की वेळही वाचल आणि डिझेलही वाचल आणि पैसे जास्त कसे मिळतील याच्यासाठी घेतले. जाऊ द्या. ती व्यक्ती, ते कीर्तनकार त्या गावात कीर्तनाला गेले. पांढऱ्या कपड्याचा नियम आहे. फार फार झालं तर 1 दिवस चांगला राहतो, लय झालं तर 2 दिवस. आणि माझ्यासारख्याला तर 1 घंटा बी राहत नाही. मी बसलो की कसाही बसतो. या कपड्याला चांगले व्यवस्थित बसावं लागतं. ते कळालं पाहिजे कसं बसावं. पांढरे कपडे घालणार माणसं फार चोपून राहतात बघा तुम्ही. तिकडेही जरी बियंदड असलं तर इकडेच पाय चोपीतार. काय झालं बियंदड यार, दगड टाकल्या अंगावर येईल. तू टाकणार तूच आहे, कशाला चोपतो. वस्तुस्थिती आहे. त्याविषयी सोडून महाराज ते कीर्तनकार तिकडे कीर्तनाला गेले. कपडे काळवणले. 2 दिवसानंतर एक कपडा काळा पडायला लागतो, पांढरा कपडा. 2 व्यक्तीला पांढरे कपडे आहेत बरं. एक वारकरी संप्रदायाला आणि दुसरे राजकारणी माणसाला. का दिले असतील बोलू का. माझ्या वाणीनं, माझ्या पद्धतीनं, माझ्या बुद्धीला पटलं ते शब्द बोलतो. दोन्ही व्यक्तीला पांढरे कपडे दिले दादा. त्याचं कारण आहे वारकरी संप्रदायालाही पांढरे कपडे दिले, राजकारणी मंडळीलाही पांढरे कपडे दिले. आणि त्या पांढऱ्या कपडे सांगून गेला दादा, जसं या कपड्याला डाग लागू नये म्हणून जपतोस ना, जसा या कपड्याला डाग लागू नये म्हणून जपतोस ना, तसाच चारित्र्याला डाग लागू नये म्हणून तू जपला पाहिजेस. पण दुर्दैव आहे माणसं कपड्याला डाग लागू नये म्हणून नित्य जपताना दिसतील, चारित्र्याला डाग लागताना जपतायत का नाही हे अजून प्रश्न अनुत्तरित आहे. हे सगळ्यात मोठं शोकांतिकाची गोष्ट आहे. ते कीर्तनकार त्या ठिकाणी कीर्तनाहून परत निघाले. रात्रीचा प्रवास आहे, एसटी मध्ये बसलेले आहेत. शेवटच्या बाकावर जाऊन बसले दादा. कारण जुन्या माणसाचा नियम आहे, बात करनी तो ऐसी करो कोई न बोले झूठ, बैठना तो ऐसी जगह बैठो कोई न बोले उठ. आणि काय काय माणसाला उठ म्हणण्यात बी लय किंमत आहे. आमची ते एक जण त्या दिवशी नाचायला आलो. महाराज म्हटलं काय, मला मंत्री बोलला. म्हणलं काय बोलला. म्हणला उठ इथून. तू सांगायला काय मोठेपणा कशाचा आहे. नाही कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे. शेवटच्या भाग तिथं सगळी एसटी गच्च भरली दादा. आणि एक श्रीमंत माणूस तिथं आला जगाच्या नजरेतला. ऐका बरं,
जगाच्या नजरेतला श्रीमंत माणूस आला. तुमच्या आमच्या नजरेत श्रीमंताची व्याख्या काय आहे? आपण श्रीमंत कोणाला म्हणतो दादा? ज्याच्या 10 बोटात अंगठी आहेत, ज्याच्या गळ्यात लॉकेट आहे, ज्याच्या अंगामध्ये सूट आहे, ज्याच्या पायामध्ये बूट आहे, त्याला आपण जगातला श्रीमंत माणूस म्हणतो, आहे का नाही? श्रीमंताची व्याख्या आहे. पण मी सांगतो ते वाक्य तुमच्या लक्षात आलं तर बघा. ज्या माणसाला, ज्या माऊलीला अलंकारातून आपली श्रीमंती दाखवावी लागते, इतके ते गरीब असतात. ही वस्तुस्थिती आहे. त्याला आपली श्रीमंती कशातून दाखवावी लागते? अलंकारातून दाखवावी लागते, इतके ते गरीब असतात. अशा अंगठ्या गिंगट्या घातल्या आणि वारकऱ्याच्या बाजूला जाऊन बसला बाबा, वारकऱ्याच्या, आणि असं जळमट तोंड केलं. कसं केलं तुम्हाला दाखवू का? इथं कोणाचं आहे बघा, इथं कोणाचंच नाही. इतकं वांबट तोंड केलं त्यानं, आणि असं जळमट तोंड केलं. वारकऱ्याला वाटलं जाऊ द्या, काय करायचं आपल्याला, नटखट यावे, शुद्ध होऊन जावे, आपण आपलं परिवर्तन करायचं नाही. आणि मग तुम्हाला सांगतो, आणि मग येणं गप्त बसव नाही, अंगठ्यावाल्यानं लय वळवळ चालू असते. महाराज आहेत काय? ते म्हणला तुला का पोतराज दिसायलो काय? मनातली मनात ताकद नाही ना. काय तुमच्याकडं? हे म्हणला नारळ आहे. हा, ते म्हणला 15 रुपयाला येतं. बघा ती भाषा. बघा म्हटलं माझ्या 10 बोटात अंगठ्या आहेत, माझ्या गळ्यात 10 तोळ्याचं लाकीट आहे, तुमच्याकडे काय आहे? हे म्हणला माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, माळ बाहेर काढली. ते म्हणला 2 रुपयाला येते. एवढ्याला 2 रुपयाला येते. वारकरी काहीच बोलले नाही. वारकऱ्याची निंदा करायला लागला. म्हणलं बघा माझ्या अंगातला सूट 25,000चा आहे, माझ्या पायातला बूट 15,000चा आहे. निंदा करू लागला वारकऱ्याची. जुनी माणसं म्हणतात ना, निंदकाचे घर, असा विषय. जरी त्याचं कारण सांगतो, जगानं आपली निंदा करावी दादा, आपण कोणाची निंदा करू नका. समाजानं आपली निंदा करावी, त्याचा फायदा काय आहे? महाराज म्हणतात, निंदतील जन मज वाटे सुख, पण ऐकताची दुःख राया झाले. ते जगाच्या मालकाला त्याचं दुःख होत असतं, जगाच्या मालकाला सहन झालं नाही. एसटी अशी घाटात आली, 25 चोट्टे नाडिली. 25 घाटात. निम्म्या रात्रीचा प्रसंग आहे. दगड लावले गाडी समोर आणि 25 जण बस मध्ये शिरले. कंडक्टरच्या कानशिलेला बंदूक लावली. खडे लट 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 कापायला लागलं. सगळं दिलं महाराज. चोर काय हिशेबान घेतात? हिशेबान घेतात. आमची एका बाईनं दुधात पाणी टाकू टाकू नथ केली. दुधात पाणी टाकू टाकून नथ केली आणि दिवस मावळता पाण्याला गेली. चोरानं धरली, काढून नाही घेतली, ओढून घेतली. नथ नाही तुटलं, नाक फाटलं. ती नथ तुटलं, नथ तुटलीच नाही, नाक फाटलं, अजून नाही तुटलं. फक्त विचारू नका कोणाचं, आहे का नाही? उगाच देताना भांडणं लावून तुम्हाला गावात नाही येऊ द्यायची, आहे का नाही? महाराज ही अवस्था आहे. चोर, बरं मला एक जण विचारलं तरी बाबा म्हणजे चोर नेईनत का, पण मारितेत काऊन? म्हणलं जस काय माझ्याकडे ट्युशन आहे त्याची, काय विचार. पण आम्हाला नाद असतो, आम्ही कोणाला अनुत्तरित करू देत नाही. नाही तर लोक म्हणतात हा जिरीले का नाही त्याची, हा काही प्रश्न विचारतात. मग म्हटले, मी म्हटलं अरे चोर का मारतात? त्याचं कारण आहे, चोर सुद्धा बिगर मेहनतीचं घेत नाहीत म्हणलं, त्याच्यानं मारतात. लक्षात ठेवा. सगळं काढून घेतलं दादा त्या गाडीमध्ये. सगळ्याला लुटत लुटत सगळेजण लटलट कापायला लागले. पण अख्ख्या गाडीमध्ये एकच बिनधास्त आणि निर्धास्त होते, ते म्हणजे माझे वारकरी बाबा, कीर्तनकार बाबा. का? आम्ही सदैव सुडके. आमच्या जवळ येताना चोर भेटो, मला काय मागताय काय, तर हेच काय देणार, बिनधास्त होते. आलं बो अंगठ्यावाल्या जवळ, खडे राहो, लटलट कापायला लागलं. अंगठ्या काढून दिल्या, लॅकीट काढून दिलं आणि चोर परत निघाले. वारकरी म्हणला बाबा हे अय चोट्या हो, म्हणे काय चोरी करायची काय पद्धत माहितीये का? काय झालं तुम्हाला, काय अक्कल आहे का? वारकरी, काय झालं बाबा? अरे तुम्हाला काय माहितीये का? म्हणे काय झालं? याच्या अंगावरला सूट 25,000चा आहे, याच्या पायातला बूट 15,000चा आहे. सूटही घेतला आणि बूटही घेतला, दादा कोंडकेच केला. वारकरी त्या ठिकाणी महाराज चोर परत निघाले. चोर वापस जात असताना त्याच्यातला एक चोर उभा राहिला आणि थांबला आणि म्हटलं, चोराच्या मुखियाला म्हटलं, तो त्यांचा मेन असतो ना, ते त्यांच्या भाषेमध्ये त्याला भाई म्हणतात.
भाई पूरी गाड़ी को हमने लूट लिया, ये अकेला रह गया, इसको भी लूटो। त्यावेळेस चोराच्या मुखियाचं उत्तर आहे का दादा? त्या चोराच्या मुखियाने सांगितलं, रे पूरी गाड़ी को हमने लूट लिया, ये अकेला रह गया, ये मालकरी बाबा है, ये वारकरी बाबा है, इनकी वजह से आज हमारा धर्म जीवित और अबाधित है, इनको लूटो मत, इनको बाटो। याची अंगठी घेतली वारकऱ्याच्या बोटात घातली, फेसू फेस बसली। वारकरी म्हणलं माझ्या बेताची केलती काय? माझा मुद्दा इथं नाही संपला बाबा, माझा मुद्दा इथं आहे, सर्वसामान्यांनी वारकऱ्याची किंमत करावी, काय मोठी गोष्ट आहे। चोर सुद्धा माझ्या वारकऱ्याची माळकऱ्याची किंमत करतात, ही माळीची ताकद आहे। विठ्ठला म्हणून ज्याच्या गळ्यात माळ आहे ना, 1.5 ग्रामचं लाकीट करीत नाही तर कवा बी बाहेरच काढतं, कवा त्याचं बाहेरच असतं। त्याला म्हणलं नाही मध्ये टाक, आता निघलं तर मुदाम काढलं। मी माझ्या वारकऱ्याला सांगत असतो, दादा माळ घालायला सुद्धा पात्रता लागते, मी पुढे नाही बोलणार, पात्रता लागते, ती पात्रता तुमच्या अंगात असावी। आणि म्हणून ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं स्वाभिमानानं बाहेर अशी काढून चाललं पाहिजे, माळ काढून। काय माहित कोणत्या दिवशी फायदा होईल। सत्य घटना सांगतो, माझ्या बाबतीत घडलेली आहे, वेळ फार कमी आहे पण बोलून जातो, प्रसंग आलेला आहे म्हणून। मी शेतामध्ये ट्रॅक्टरनं त्या ठिकाणी रांगरट त्या ठिकाणी काम चालू होतं, आणि शर्ट त्या ठिकाणी काढलं का म्हणतो, पांढरं शर्ट आणि एकच होतं मला त्यावेळेस। हे जर मळालं खराब झालं तर कीर्तनाला काय घालू द्यायचं म्हणून त्या ठिकाणी एका झाडाला लटकवलं, असं झाडाच्या खाली असं लटकवलं तिथं, आणि त्या ठिकाणी काम चालू होतं। बैल चरत चरत आले, त्या बैलाने शर्ट पकडलं आणि चावीत असं चावलं जस काही गरम पाण्याने धुतलं, असं ते गोळा झाला, अंगातही घालता येईना, ओरडे की फाटायले, काही उपयोग नाही। आणि मग तो ट्रॅक्टरवाला काही थांबवणं, मला आताच पैसे पाहिजे, म्हटलं आताच देतो, नाही म्हणला मला लगेच पाहिजे, म्हणलं लगेच आता वावरात पैसे असते का बाबा, एटीएम आहे माझ्याकडे पण माझं शर्ट फाटलंय, मी शर्ट घरी गेल्यावर दुसरं मागवल ना, तेव्हा आपण एटीएमला जाऊ, ते काही थांबवणार मला काही जाता येईल, ही दुविधा अवस्था। मग मी एटीएमला तसाच गेलो, म्हणलं जाऊ दे आपल्याला कोण ओळखतं, आणि उगत लोकांना वाटतं मला लोक काय म्हणते, लोकायला वेळत नाही तुझ्याकडे पाहायला, पण उगाच वाटतं मी असं गेल्यावर तसं केल्यावर काय वाटेल। मी म्हणतो वाईट काम करताना जगाचा विचार केला पाहिजे, पण चांगलं काम करत असताना कधी जगाचा विचार करत नाही, जग काय म्हणेल। माणसं चांगलं काम करतानाच म्हणतो, म्हटलं सप्त्यात पुढाकार तुम्ही घ्या, लोक काय म्हणतील म्हणू द्या ना, चांगलंच म्हणतील ना, वाईट कामाला पुढाकार घेऊ नका, चला द्या विषय सोडून। आणि मग मी त्या एटीएमला गेलो, मग मला राग आलेला होता, अरे लोक त्या ठिकाणी माझ्यावर भरोसा ठेवत नाही, मला वाटायचं माझ्या इतका भरोसाचा माणूस जगात कोणीच नाही का नाही, पण ते ट्रॅक्टरवाला म्हणलं पैसे दे नाही तर तुझ्या रानातूनच निघत नाही, तुलाही जाऊ देत नाही। मग मी तसाच गाडीवरून उतरलो आणि पळत गेलो आणि डायरेक्ट एटीएम मध्ये जाऊन घुसलो। घुसल्याबरोबर तिथं ते लोक होते असे गन घेऊन, तिथं नेमकीच पैसे भरू लागले, नेमकी कॅश त्या बँकेला आली होती, तिथं मी गेलो का दोघायला उचलायची गरजच नाही, एकानंच उचलून बाहेर फेकलो, आणि अटेन्शन, दुसरा म्हणला रुको माळकरी आहे, नाही तर फुकलं असतं तर इथं कायला आलो असतो। कशामुळे वाचलो? माळीमुळं। आणि शर्ट असतं ती आतमध्ये नसती का, बनेलीवर होतो ना म्हणून दिसली, म्हणून ही माळीची किंमत आहे, लक्षात ठेवा, स्वाभिमानानं बाळगावी। माळ घालण्याचा फायदा काय? बनवू नका महाराज, बनवताय तुम्ही, आम्ही माळ घालावी म्हणून। माळीचा फायदा सांगा, सायंटिफिक पुरावा सांगतो, तुमच्या लक्षात येईल। दादा आपल्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ जर आपल्या गळ्यात असेल तर ती आपल्या हृदयाजवळ राहील। तुळस एक असा वृक्ष आहे, त्याची जोड LIC सारखी आहे, लक्षात आलं का? तुळशीची जोड LIC सारखी आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। जिवंत असताना तुळस आपल्याला ऑक्सिजन वायू देतच, काय नवल आहे, नंतर त्याचं जर रूपांतर लाकडात झालं ना तर ती माळ जरी आपण त्या ठिकाणी आपल्या हृदयाजवळ राबली तर आपल्या हृदयाचा रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याशिवाय राहत नाही, ही त्या माळेची ताकद आहे। म्हणून ती माळ आपल्या गळ्यामध्ये असली पाहिजे। फार आपली संस्कृती इतकी गोड आहे ना बाबा, पण आपली संस्कृती आता लोप पावत चालली, माणसं संस्कृती विसरायला लागलेले आहेत। किती गोड संस्कृती आहे, जुनी माणसं सकाळी दारामध्ये जुन्या माता मावल्या सकाळी 4ला उठायचे, 4 वाजता
आताचे 4चा तर मिळत नाही. आता तर नवीन जी यंग जनरेशन आहे ना बाबा, यांचं कॅलेंडरही बदललं आणि याचा दिवसमानही बदलला. हे रात्री 2 शिवाय झोपत नाहीत आणि सकाळी 10 शिवाय उठत नाहीत. पोरं इतके व्यसनी झालेले या मोबाईलच्या बाबतीत. इतका मोबाईलनं कहर केलाय. मी म्हणतो मोबाईल नक्कीच असावा, मोबाईलचा फायदाच होईल, पण त्याचा अतिरेक नसावा. कोणती गोष्ट प्रमाणाबाहेर असली ना, म्हणतात ना, अति कोपता कार्य जाती लयाला, अति नम्रता पात्र होती भयाला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे, प्रमाणात असावं. तुम्ही बघा तुमचं पोरग त्या मोबाईलचे किती आहारी गेले बघा. माता माऊलीला सांगतो तुम्हाला, ते झोपूस तर मोबाईलवर असतं आणि उठल्यावर ते डोळे उघडायच्या आधी चाफीतं. त्याला जर मोबाईल नाही दिसला तर ते तिथून उठणार ना, ते दचकून उठून पडेल, जसं काय माईला लेकरू नाही दिसले होईल ना, इतकी अवस्था झाली महाराज. इतकी दुर्दैवाची गोष्ट. किती आपली संस्कृती गोडे. मी या संबंधाने बोलतो ऐका, फार गोड संस्कृती आपली. पुराण्या जुन्या माता माऊल्या सकाळी दारामध्ये सडा सामर्जन करायच्या. सडा असायचा ना दादा. सारवणाचा फायदा सांगतो. सारवणाचा, गाईचं शेण जर जमिनीला सारवलं ना, गाईचं शेण जमिनीला, याच्या मागे सायन्स आहे. फरशी आली म्हणून त्या ठिकाणी महाराज फार अवस्था बिकट झाली. जमिनीला जर हाताने गाईच्या शेणाने सारवलं तर त्याच्यामध्ये घर्षण होतं, एक ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा तुमच्या शरीराला काम येते, तुम्ही निरोगी होतात. याच्यासाठीचा तो कयास आहे. दारामध्ये सडा सामर्जन करायचं. रांगोळी काढण्यासाठी सायंटिफिक पुरावा आहे. रांगोळ फार महत्वाची आहे. रांगोळ आपल्या शरीरातले 3 ॲक्युप्रेशर पॉइंट दाबत असते. लक्षात ठेवा, त्याचं घर्षण करते. प्रेशर पॉइंट आहेत, ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहेत. आपण रांगोळ हा चरचर पदार्थ आहे. कोणी म्हणतं का काय रांगोळ नरम आहे, म्हणतं का नाही, चरचर आहे. लय घासली तर अंगाला काटा येतो बघा, इतकी रांगोळ चरचर आहे. ती रांगोळ जर काढायला लागलं ना, सकाळच्या प्रहारामध्ये काढावे. तुमच्या शरीरामध्ये एक औष्णिक ऊर्जा तयार होते आणि रांगोळ जर काढली तर तुमच्या शरीराचे ॲक्युप्रेशर पॉईंट होऊन त्या ठिकाणी महाराज आपल्या शरीराचं घर्षण होऊन आपल्याला शुगर, बीपी, डायबिटीज काय जे आजार असतील ते आजार आपल्या जवळ येत नाहीत. म्हणून ती रांगोळ काढावी. पण माऊल्याला डिजिटल महाराज, मी रोज ती रांगोळ काढते आणि एकाच मिनिटात काढते. कशाची बी काढते. कशानं म्हणजे काय नाही, रांगोळ घेते, शिक्क्यावर टाकते, थापा मारला दणकन, रांगोळ झाली खणखण. अशी नाही दादा, रांगोळ हाताने काढा. नाही येऊ द्या, रांगोळी काढली पाहिजे. अजून सांगतो, तुळशी वृंदावनाची हाईट 3.5 फुटापर्यंत असते. 3.5 फुटापर्यंत हाईट आहे, उंची आहे. रोज सकाळी माऊलीनं त्या तुळशीला 5 प्रदक्षिणा घालायच्या. असं जुन्या काळात नियम होता ना, घालायच्याच त्या माऊली. सकाळच्या प्रहरी तुळशीला 5 प्रदक्षिणा घालून ती माऊली त्या ठिकाणी राहायची. त्याची हाईट 3.5 फूट का असायची, त्याचं कारण होतं 3.5 फुटाची ते तुळशी वृंदावन, 3-3.5 फुटाचं तुळशी वृंदावन आणि त्याच्यावर 2-2.5 फुटाची तुळस असायची. आता तुळस त्या वृंदावनात जाऊन बघावं लागते आहे का. आणि काही माऊलीला तर इतके ना देत बाबा, त्याच्यात तुळस कमी ना, लसूण का अद्रक वांगेच जास्त निघते. काऊन लावतात माहीत नाही, पण ते म्हणतात पाले बियाची टेस्टिंग घेऊन, आहे का नाही. नाही, हे सायंटिफिक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही सकाळी जर 5 प्रदक्षिणा त्या तुळशीला जर घातल्या ना, तुमच्या चेहऱ्याजवळ ती तुळस येते. शुद्ध ऑक्सिजन वायू तुमच्या शरीराला मिळतं. ते ऑक्सिजन वायू बाजारात किती करोडो रुपये जरी दिले तरी ते मिळणार नाही. ते नॅचरल तुम्हाला ती तुळस देते. आणि दिवसातून एकदा नॅचरल आणि चांगलं तुम्हाला ऑक्सिजन मिळालं तर दिवसभर तुम्हाला ताजंतवानं तरतरीत असं वाटेल. म्हणून सकाळी तुळस असावी, तुळशीला प्रदक्षिणा असाव्या, हे सायंटिफिक पुरावा आहे. म्हणून ती तुळशीची माळ तुमच्या हृदयाला असावी. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, गोपीचंदन टिळा आपल्या कपाळाला असावा. दादा, कपाळाला ज्याच्या गंध आहे ती माणसं किती चांगली वाटतात बघा. त्यांच्या चेहऱ्याकडे बघावंच वाटतं. आणि ज्याच्या कपाळावर गंध नाही असं वाटतं 150 एकरचा धनी पडीत जमीन. किती अवघड आहे. गंध, कपाळाला गंध असावा. गंध लावण्याचा फायदा काय, माझ्या वारकरी संप्रदायाचा जर तुम्ही गंध लावला ना दादा, तुम्हाला फायदाच कळेल. लक्षात ठेवा, या वारकरी संप्रदायाचा गंध. जुने वारकरी गंधगोळी गुगळायचे. बाबा इथं प्रेशर पॉइंट आहे. मी सांगतोय काय, माझं शास्त्र, माझी संस्कृती किती गोड आहे, आपण तिला लोप पावत चाललो आहे. गणगुळी या ठिकाणी उगाळल्या जायचे. पूर्वीचे काय लोक, ते आता निघलं बघा आळंदी पंढरपूरला, ते पोरं वाटीत गण, बाजूला एक काडी, शिक्का मारला, शिक्का की लावला बुक्का, दी 2 रुपये. बापा वाढा का भाव, 10 रुपये आपल्याला कुठे द्यायचे, 20 देऊ. वस्तुस्थिती आहे. पूर्वी तसं नव्हतं महाराज. पूर्वी शिक्क्यानं नव्हते लावत, या बोटानं
पूर्ण गणगोळी लावल्या जायची आणि ती तोपर्यंत कोरल्या जायची जोपर्यंत मधली गणगोळी संपत नाही, साईडने 2 कोरा तयार होत नाही तोपर्यंत दाबल्या जायची. इथला प्रेशर पॉईंट आणि इथला प्रेशर पॉईंट त्या ठिकाणी त्याला घर्षण करून तुमच्या नजराची तीक्ष्णता वाढवण्यासाठी ते सूक्ष्मीकरण त्याचं एवढं लहानातलं लहान विचार करून माझा वारकरी संप्रदाय तो गंध लावायचा. आता तसा गंध लावलेला वारकरी दिसला की लोक नाव ठेवायला तयार आहेत. इथून इथपर्यंत गंध दिसला की आहा नागपूर ते शिरपूर कुठून शब्द आणते तर त्याची द्यायला माहीत. बघा ना तुम्ही दिसलं ना असं अष्टगंध लावलेला 2 एकर 2 गुंठे ते नाही का लावतात. नाही हे प्रेशर पॉईंट. आणि म्हणून बाबा माणसाला तो गंध असायचा तो तसा. आणि माता माऊल्या अगोदर कुंकू लावायच्या अगोदर ते मेन लावायचे आणि ते मेन सुद्धा याच ठिकाणी त्याचं घर्षण करायच्या. म्हणजे स्त्री असो की पुरुष असो दोघंही त्या ठिकाणी रोज नित्यानं हे प्रेशर पॉईंट त्या ठिकाणी प्रेस करायच्या ना. त्यानं ते ताजे तवाने तरतरीत आणि कसे मस्त वाटायचे. जुनं 80 वर्षाचं म्हातारं बघा असं निबर बसतं आणि हे लहान आले पोरं बघा कसे तंगडे फाकून बसते. हात कंगी आरसा हातच्या काकणाला आरसा कशाला दादा हे सत्य आहे. बघा वर्ग आल्यावानी माणसं राहतात. नाही तुम्ही आतून फ्रेश असलं पाहिजे लक्षात ठेवा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा गंध असावा. गंधाचा फायदा काय महाराज त्याचाही फायदा आहे. आपण जर कपाळाला गंध लावला ना तर आपण गेल्याच्या नंतर आपण वैष्णव लोकांमध्ये आपली गणना केल्या जाते. हा गंधाचा फायदा आहे. पण तो मरायच्या आधी त्यानं गंध लावावा. मी तर म्हणतो दादा आयुष्यामध्ये एकच करा. तुम्ही आतापर्यंत नाही माळकरी झाले तरी हरकत नाही पण मरायच्या आधी नक्कीच एक दिवस माळकरी होऊन मरा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग कोण दिवसही येईल कैसा नाही देहाचा भरोसा. मग आजच माळ घातलेली काय वाईट आहे. बाबा मी अजून एक ऑब्झर्वेशन केलं. मला कधी कधी काही गोष्टीचा राग येतो. लहान तोंडी मोठा घास घेतो म्हणून समाज स्वीकारत नाही. मला कधी कधी माझाच राग येतो की मी जिथं काम करतो एखादा सप्ताह झाला तर 2-3 माळकरी तयार होत नाहीत. एखादा सप्ताह झाला तर 2-3 माळकरी तयार होत नाहीत. पण एखादं इलेक्शन आलं तर 10-15 जण तोडल्याशिवाय राहत नाहीत. मग इलेक्शन फायदेशीर आहे का संप्रदाय फायदेशीर आहे हेच कळत नाही. परिणाम कोणाचा लवकर होतो. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि काय झालंय आपण क्षुल्लक कारणासाठी आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपली त्या ठिकाणी आपण इमान विकून टाकले. जाऊ द्या माझा तो विषय नाही. कधी कधी बोलण्याच्या वगैरे माणूस तिथपर्यंत जातो. फायदा विचारतात. महाराज मेल्यावर वैष्णव लोकाला गेलो काय नियम लोकी गेलो काय आम्हाला संसारातला फायदा सांगा मग आम्ही गंध लावू. लोक लय हुशार. मग एक दृष्टांत सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. एका व्यक्तीला एका कीर्तनकार बाबांनी सांगितलं रे गंध लाव जाय. ते म्हणला नाही लावत. अरे लावला पाहिजे. ते म्हणलं तुम्हाला काय लागलं सांगायला. नाही लावणार म्हण नको लावू. मग कधी कधी तरी लाव जाय. म्हणलं कवाच नाही लावणार. बरं लोक गंध आणि बरेच लोक आहेत लग्नात बी ते लावतात ना गंध तर ते मान बाजूला घेतात. नाही मला जमत नाही. म्हणलं तुम्हाला नेमकंच कन्वर्ट केलं हिंदूमध्ये अजून रुळले नाही. अजून रुळले नाही हे की नाही. महाराज त्या ठिकाणी लावत नाही. ते म्हणला लावणारच नाही. त्यांनी सांगितलं गंध तू गंध लावणार नाही. मला मानतो का म्हणला जीवापेक्षा मानतो. तुम्ही सांगाल ते करीन पण गंध लावणार नाही. मग त्यांनी सांगितलं एक काम कर तू गंध नको लावू पण एखाद्याचा गंध तर पाहत जाय ना. ते म्हणला नक्कीच तेवढं करू शकतो. मग रोज उठलं की ते दारामध्ये गंधावालं पाहायचं. गंध दिसला की म्हणायचं झालं काम. ते म्हणला रोज एकाचं तोंड पाहण्यापेक्षा एखादा असा माणूस बघतो ते रोज गंध लावीन. मग त्याचा शेजारीचे एक बाबा होते ते रोज गंध लावायचे. ते म्हणला मी यायचाच गंध पाहीन बाकीच्याचा गंध मला पाहायचाच नाही. मग उठला की रोज गंध पाहायचा. सवय एक असा परिणाम आहे. सवयीचा परिणाम असा आहे की एकदा का ज्या गोष्टीची सवय लागली ना दादा ती सुटत नाही. तंबाखूचंच उदाहरण घ्या ना. एकदा सवय लागली की सुटत नाही. मी तंबाखू खाणाऱ्याला सांगतो दादा तंबाखू खायलाचा एक फायदा सांगा मी 10 नुकसान सांगतो. एक जणांनी सांगितलं होतं मला फायदा. म्हणलं महाराज तुम्हाला काय माहिती. म्हणलं काय. म्हणलं तंबाखू खाल्ल्यावर पोट साफ राहते. आणि मी म्हणलं आमचं कुठं गुडगुड करतंय. हा बहाणा आहे वस्तुस्थिती आहे. आणि तंबाखू खाणाऱ्याला सांगतो दादा एक जुना माणूस मला गोड बोलून गेला. म्हणलं महाराज आयुष्यात कधी तुम्ही भीक मागितली का. म्हणलं नाही. म्हणलं फिर ना मांगे भीक तो तंबाखू खाना शिक. म्हणलं चांगला गुरु भेटला मला. सगळ्या तंबाखू खाणाऱ्याला हात जोडून सांगतो दादा सध्या फार काळ वाईट आहे. कोरोनाचा काळ आहे. कोविडचा काळ आहे. कोरोनाचा काळ आहे. या कोरोनाच्या काळात तरी
तंबाखू मागा दुसऱ्याला, पण चुना कोणाचाच घेऊ नका. सध्या रॅपिडवर अँटीजेनची जी टेस्ट करतात ना, रॅपिडवर अँटीजेनची जी टेस्ट करतात त्याचा स्वाब नाकातून घेतात, RT-PCRचा घास्यातून घेतात, पण ते अँटीजेनचा आहे ना तो नाकातून घेतला जातो. म्हणजे त्याचे सिम्पटम्स नाकामध्ये दिसून येतात. आणि जे बोट नाकात घातलं जातं तेच बोट चुन्यात घातलं जातं. कोरोनाचा संसर्ग वाढला जाईल म्हणून चुना कोणाचा मागू नका, तंबाखू मागितले तरी आपलं काही हरकत नाही. जाऊ द्या. माझा मुद्दा थोडा इथून भरकटला की सवयीचा परिणाम आहे. एकदा सवय लागली ना की माणसाची सवय बदलत नाही बघा. म्हणून सांगतो दादा, सवय लागली ना तर बदलत नाही. म्हणून जेव्हा सवय लावायची ना तेव्हा चांगल्याची लावा, कोणी बदल म्हणणार नाही. बाकी कळतंय ना? सवय लावतानाच अशी लावा की ती सवय कोणी तुम्हाला बदल म्हणलं नाही पाहिजे. अशा चांगल्या सवय लावा. व्यसन वाईट नाही. कोण म्हणलं व्यसन वाईट आहे? विद्या व्यसनम व्यसनम. विद्याचं तुम्हाला एखाद्या चांगल्या गोष्टीचं व्यसन लागू द्या दादा, चांगलंच आहे. मला 10 ओव्या पाठ केल्याशिवाय झोपच येत नाही, चांगलं व्यसन आहे. असं व्यसन असलं पाहिजे. पण असा व्यसनी माणूस मला जिल्ह्यात सापडणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. चांगल्याची सवय लावा. तशी सवय लागली त्याला, एकदा गंध पाहायची सवय लागली ना, नाही दिसला की त्याला करमत नव्हतं, तो गंधच पाहायचा. पण एके दिवशी काय झालं, ते बाबा बराशी खांदायला जायचे, सकाळी उठलं की बराशी खांदायला जायचे. हा ते जायच्या अगोदर उठून गंध पाहायचा. पण एके दिवशीचा योग असा आला, त्याला वाटलं आज लवकर जावा, बाजाराचा दिवस आहे, सकाळी सकाळी जावा, 2-3 बराशी खांदावं, पोटापुरतं कमवून बाजाराला जावा. बाबा सकाळीच उठून गेले. हे बाबाच्या घराकडे पाहतो तर बाबा घरी नाहीत. ते म्हणला बाबाचा गंध पाहिल्याशिवाय तर मी अन्न घेत नाही. बाबा कुठे आहेत? म्हणजे गेले डोंगरावर बराशी खांद्याला. म्हणला मी तिथं जाईन, त्यांचा गंध पाहिन, तेव्हाच घरी येईन. हा शेतात गेला. बाबाची बरास चांगली, एक बरास एक पूर्ण झाली होती, दुसरी अर्ध्यात आली होती. म्हणजे जवळजवळ 1.5 बरास झाली. आणि 1.5 बराशीला टिकाव मारणं, खळकन आवाज झाला, हांडाच निघला. तिकून हांडा निघल्याबरोबर बघा माणसाची सवय कशी असते. त्याला हांडा भेटल्याचा आनंद नाही झाला अगोदर. ऐका, लोक सायकलवर असो, मोटरसायकलवर असो किंवा पाय घसरून चालताना पडलेले असो, ते पडल्या किती लागलं बघत नाही. कोणी पाहिलं का बघतं नाही का? हा बरं, त्याला त्याचा आनंद जास्त होतो. ही वस्तुस्थिती आहे. त्याला वाटलं हांडा दिसलाय, पण हे कोणी बघितलात का नाही ना. त्यानं हळूच उचलला आणि वर मान काढली आणि हे तिकूनच याला गंध दिसला. हे म्हणला पाहिला. ते म्हणला अर्धा देतो थांब. ते म्हणला अर्धा कशाला, पुराच पाहिला. ते म्हणला पुरा पाहिला, पण अर्धा तर राहू दे ना. ती म्हणला काय अर्धा द्यायला? बाबा अर्धा हांडा मिळाला, नुसता गंध पाहिला तर अर्धा हांडा मिळाला. गंध लावल्यावर किती फायदा होईल. म्हणून गंध लावा. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा कळवळा हृदयात असावा. दादा हृदयामध्ये वैष्णवाचा कळवळा. पण इथे एक फार मोठा प्रश्न आहे महाराज. हृदयी कळवळा वैष्णवाचा कळवळा हृदयात असावा. पहिलं सिग्नल पडले, अजून 2 झाले की जय विठ्ठल. हृदय कळवळा वैष्णवाचा तुम्ही म्हणता. मला 2 संबंधांनी बोलायचं आहे की महाराज तुम्ही सांगता बुडते हे जन न देखवे डोळ्यान येतो कळवळा म्हणून या. जग बुडत असताना तुम्हाला कळवळा येतो आणि इथं फक्त कळवळा वैष्णवाचा मुद्दा इथं उचललाय की वैष्णवाचा कळवळा नको. या दोन्हीतला फरक स्पष्ट करा आणि त्याच्या संबंधाने सांगा की हृदयी कळवळा वैष्णवाचा 2 कारणाने का. आणि दुसरी अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितला महाराज, वैष्णव कोणाला म्हणावं. आज मुद्दा फार अवघड आहे. संत कोणाला म्हणावं? कपड्यावर जाऊ नका दादा. कपडे पाहून जर कोणाला संत म्हणत असाल तर थांबा, तुमची फसगत होण्याची शक्यता आहे. कारण पोटासाठी संत झाले कलित बहुत. कपडे पाहून कोणाला त्या ठिकाणी संत म्हणू नका. भगवे वस्त्र परिधान केलं म्हणजे साधू होऊ शकत नाही. महाराज म्हटले कुत्रही भगवं असू शकतं, मग त्याला काय संत म्हणणार का? भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. म्हणून त्या ठिकाणी महाराज कपड्यावर जाऊ नका.